गुड मॉर्निंग गाईज. आज आपण तिसरा चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, दॅट इज सेमीकंडक्टर डिजिटल आयसीज. राईट. तर याच्यामध्ये पहिला चॅप्टर बघितला होता आपण नंबर सिस्टीम, नंतर दुसरा चॅप्टर लॉजिक गेट्स, आणि आता तिसरा सेमीकंडक्टर डिजिटल आयसीज. तर याच्यामध्ये इंट्रोडक्शनमध्ये काय बघूयात. द डिजिटल सिस्टीम लाईक डिजिटल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स, computer or microprocessor chip require hundreds of logic gates in the form of switches. ओके, म्हणजे काय होतं, जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहेत डिजिटलचे, नंतर कम्प्युटर किंवा मायक्रोप्रोसेसर चिप यांना काय थाउजंड्स म्हणजे हंड्रेड्स ऑफ गेट रिक्वायर असतात. म्हणजे कशाच्या फॉर्ममध्ये? स्विचेसच्या फॉर्ममध्ये. इफ द मेकॅनिकल स्विच और रिले आर यूज इन सच सिस्टीम, द ऑपरेशन विल बी क्वाईट कॉम्प्लेक्स विच रिक्वायर्स मोर पॉवर अँड बिग सर्किट. जर आपण मेकॅनिकल स्विच वापरला अशा सिस्टीमसाठी किंवा रिले जर वापरलं, तर याच्यामध्ये ऑपरेशन जे आहे ते एकदम मोर कॉम्प्लेक्स होतं, आणि याच्यामध्ये जे पॉवर आहे तर पॉवर पण जास्त लागतं, आणि सर्किट मोठं होतं, म्हणजेच कॉम्प्लेक्स होतं. मग these difficulties are overcome by using semiconductor technologies and their components such as diodes, transistor and MOSFET. मग ह्या ज्या डिफिकल्टी आहे त्या ओव्हरकम करण्यासाठी एक सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी म्हणजे इन्व्हेंट करण्यात आली. तर त्याच्यामध्ये काय, त्याचे जे कंपोनंट्स आहेत डायोड, ट्रान्झिस्टर, मॉसफेट, ते आपण याच्यामध्ये वापरू शकतो. ओके. मग नंतर काय, ऑल दीज आर यूज ॲज अ इलेक्ट्रॉनिक स्विचेस इन्स्टेड ऑफ मेकॅनिकल स्विचेस. सगळे जे आहेत ना हे, तर जे मेकॅनिकल स्विचेस ऐवजी हे आपण वापरू शकतो इलेक्ट्रॉनिक स्विचेस. ओके. दीज सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आर मच फास्टर अँड दे आर मॅन्युफॅक्चर्ड ऑन अ सिंगल चिप. आता हे जे सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे ते मोर फास्ट असतात, आणि हे कशावर, एका सिंगल चिपवर काय केलेलं असतं, ते मॅन्युफॅक्चर केलेलं असतं, ऑर इन अ सिंगल पॅकेज किंवा सिंगल पॅकेजवर काय केलं असतं, मॅन्युफॅक्चर केलं असतं. द इंटिग्रेटेड सेमीकंडक्टर आयसीज हॅव सिग्निफिकंट ॲडव्हान्टेजेस ओव्हर नॉर्मल डिस्क्रीट सर्किट सच ॲज स्मॉल साईज, लाईट वेट, लो पॉवर कन्झम्पशन आणि हाय स्पीड अँड रिलायबिलिटी. तर याच्यामध्ये काय, इंटिग्रेटेड सेमीकंडक्टरचे आय सी आहेत, तर जे मेकॅनिकल स्विचेस वगैरे आहेत त्याच्यावर म्हणजे ते डिस्क्रीट सर्किट म्हणजे ते सगळं म्हणजे हे पण असतील, त्या डायोड, ट्रान्झिस्टर, मॉसफेट्स, राईट. तर हे डिस्क्रीट जे तर त्याच्यामध्ये काय ओव्हरकम करतं, त्याच्यामुळं काय ह्या आय सीमध्ये काय असतं, स्मॉल साईज, लाईट वेट, नंतर लो पॉवर कन्झम्पशन, नंतर हाय स्पीड आणि रिलायबिलिटी असते, आणि रॅदर दॅन मेकॅनिकल स्विचेससुद्धा. म्हणून ह्या सेमीकंडक्टर आय सी वापरतो जास्त. नंतर दिस चॅप्टर एक्सप्लेन्स फ्यू इम्पॉर्टंट स्पेसिफिकेशन्स ऑफ आय सी अँड टू फॅमिलीज, सीमॉस अँड TTL विथ देअर स्टँडर्ड सर्किट. तर आपल्याला काय बघायचं आहे की काही या चॅप्टरमध्ये काही आय सीचे स्पेसिफिकेशन्स बघायचे आहेत, आणि त्याच्यामध्ये दोन फॅमिली बघायची. सीमॉस म्हणजे कॉम्प्लिमेंटरी मॉसफेट, मेटल ऑक्साईड फीड इफेक्ट, मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फीड इफेक्ट ट्रान्झिस्टर, आणि ट्रान्झिस्टर लॉजिक. हे दोन टेक्नॉलॉजी फॅमिली बघायच्या, लॉजिक फॅमिलीज विथ देअर स्टँडर्ड सर्किट, त्याचे स्टँडर्ड सर्किटनुसार. ओके. तर बघू आता आपण क्लासिफिकेशन ऑफ आय सीचं क्लासिफिकेशन कसं होतं बघूया. द फर्स्ट सेमीकंडक्टर इंटिग्रेटेड आय सी वॉज डेव्हलप्ड इन 1958 बाय J.K. Kilby. Then many different semiconductor IC have been developed. पहिली जी आय सी आहे सेमीकंडक्टर आय सी, ती कधी 1958मध्ये डेव्हलप करण्यात आली, आणि ते कोणी J.K. किल्बेने डेव्हलप केली. नंतर वेगवेगळ्या आय सी डेव्हलप झालेल्या आहेत. दीज डिजिटल आय सीज कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू सेमीकंडक्टर डिव्हाइस. आणि ह्या डिजिटल आय सी कशानुसार क्लासिफाईड केलेल्या आहे, सेमीकंडक्टर डिव्हाइसच्या फंक्शनिंगनुसार. मग विच इज बेसिकली यूज ॲज अ बेसिक ब्लॉक इन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस
ऑफ मायक्रो प्रोसेसर अँड अदर आय सीज. म्हणजे याच्यामध्ये काय असतं, बेसिक ब्लॉक म्हणजे विच इज बेसिकली यूज इन बेसिक ब्लॉक इन मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ मायक्रो प्रोसेसर अँड अदर आय सीज. म्हणजे हे जे आहेत ह्या आय सीज तर काय कशामध्ये म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जी आहे मायक्रो प्रोसेसरची आणि अदर आय सीची तर त्याच्यामध्ये वापरतात. दीज आय सीज आर क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स. ओके. तर हे जे आहे ही जी सेमीकंडक्टर आय सी आहे लॉजिक फॅमिलीची ते 2 ग्रुपमध्ये काय होते क्लासिफाय केले जाते. कोणकोणते सेमीकंडक्टर लॉजिक फॅमिलीज बघू आता. तर याच्यामध्ये आहे सेमीकंडक्टर लॉजिक फॅमिलीज बघूयात. त्याचा टी डायग्राम बघा पाहिजे. त्याच्यामध्ये पहिलं आहे बायपोलर टेक्नॉलॉजी आणि युनिपोलर टेक्नॉलॉजी. तर बायपोलर टेक्नॉलॉजीचे 2 टाईप आहेत, एक सॅच्युरेटेड आणि दुसरा आहे नॉन सॅच्युरेटेड. तर सॅच्युरेटेडमध्ये येतं RTL म्हणजे रजिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक, DTL डायोड ट्रान्झिस्टर लॉजिक आणि TTL ट्रान्झिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक. आणि नॉन सॅच्युरेटेडमध्ये येतं ECL इमिटर कपल्ड लॉजिक आणि शॉर्टकी TTL लॉजिक. ओके. म्हणजे TTL. नंतर तो बी जो पाहिजे युनिपोलर टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये NMOS टेक्नॉलॉजी, N टाईप मेटल ऑक्साईड फीड इफेक्ट मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फीड इफेक्ट ट्रान्झिस्टर. नंतर P टाईप PMOS आणि CMOS. ओके. तर आता बघूया पहिलं RTL, TTL, NMOS, RTL, DTL, TTL, ECL, NMOS, PMOS आणि CMOSचं फुल फॉर्म. ओके. मी अगोदर सांगितलं तरी पण बघूया. RTL म्हणजे रजिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक फॅमिली. ओके. DTL म्हणजे डायोड ट्रान्झिस्टर लॉजिक फॅमिली. ओके. नंतर TTL म्हणजे ट्रान्झिस्टर लॉजिक फॅमिली. ओके. नंतर ECL म्हणजे इमिटर कपल्ड लॉजिक फॅमिली. नंतर NMOS म्हणजे N चॅनल मॉसफेट म्हणजे मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर फीड इफेक्ट ट्रान्झिस्टर फॅमिली. ओके. नंतर PMOS म्हणजे P चॅनल मॉसफेट फॅमिली. नंतर CMOS म्हणजे कॉम्प्लिमेंटरी मॉसफेट फॅमिली. ओके. तर आता हे बघूयात नंतर काय. इन बायपोलर टेक्नॉलॉजी bipolar transistor like NPN transistor are used to construct a logic circuit. म्हणजे बायपोलर टेक्नॉलॉजीमध्ये काय जे NPN बायपोलर ट्रान्झिस्टर आहे ते लॉजिक फॅमिली कन्स्ट्रक्ट करण्यासाठी वापरलं जातं लॉजिक सर्किट. ओके. नंतर आहे इन सॅच्युरेटेड बायपोलर फॅमिली द ट्रान्झिस्टर्स आर ड्रिवन इनटू सॅच्युरेशन. ओके. म्हणजे सॅच्युरेटेडमध्ये काय होतं बायपोलर फॅमिलीमध्ये जे ट्रान्झिस्टर आहेत ते कशा सॅच्युरेशनमध्ये जातात आणि त्याच्यात काम करतात, राईट. व्हाईल इन नॉन सॅच्युरेटेड फॅमिली द ट्रान्झिस्टर आर ऑपरेटेड स्लाइटली बिलो सॅच्युरेशन. म्हणजे सॅच्युरेटेडमध्ये काय जे ट्रान्झिस्टर आहे ते सॅच्युरेशन स्टेटमध्ये काय करतात ते स्टेट असतात ना कट ऑफ स्टेट नंतर सॅच्युरेशन टेस्ट आणि ॲक्टिव्ह स्टेट म्हणजे ॲक्टिव्ह रिजनमध्ये. ओके. तर त्याच्यानंतर ती जे आहे ट्रान्झिस्टर सॅच्युरेटेड स्टेटमध्ये सॅच्युरेशनमध्ये काम करतं आणि नॉन सॅच्युरेटेड फॅमिलीमध्ये काय करतं ट्रान्झिस्टर स्लाइटली बिलो सॅच्युरेशनमध्ये काम करतं. स्लाइटली बिलो सॅच्युरेशन टू रिड्यूस द प्रोपोगेशन डिले. म्हणजे सॅच्युरेशन जे आहे त्याचं सॅच्युरेशन रिजन त्याच्यात थोडंसं स्लाइटली कमी एज रिजनमध्ये काम करतं आणि कशामुळं त्याच्यामुळं काय होतं त्याचं जो प्रोपोगेशन डिले तो होतो रिड्यूस लॉजिक फॅमिलीमधला. म्हणजे जेव्हा ते काय होतं ते आय सी जेव्हा काय होतात ऑपरेट होतात तेव्हा. इन युनिपोलर टेक्नॉलॉजी युनिपोलर ट्रान्झिस्टर मॉसफेट्स आर यूज टू कन्स्ट्रक्ट द सेमीकंडक्टर आय सी. तर याच्यामध्ये काय युनिपोलर टेक्नॉलॉजीमध्ये युनिपोलर ट्रान्झिस्टर मॉसफेट जे आहेत म्हणजे UJT JFET जे आहे तर असे काय होतात ते म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीमध्ये सेमीकंडक्टर आय सी कन्स्ट्रक्ट करण्यासाठी वापरले जातात. क्लिअर. नंतर आता बघूयात आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आय सी. आय सीच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. हे इम्पॉर्टंट आहे म्हणजे बघूत आता पुढं काय. द परफॉर्मन्स ऑफ
द परफॉर्मन्स अँड द क्वालिटी ऑफ अन इंटिग्रेटेड चिप और IC डिपेंड्स ऑन देअर कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, म्हणजे जी ICचं परफॉर्मन्स आणि क्वालिटी आहे ते कशावर डिपेंड असतं, तर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सवर डिपेंड असतं ICच्या. क्लिअर. नंतर सिमिलरली द पॉप्युलॅरिटी अँड द कॉस्ट ऑफ सेमीकंडक्टर फॅमिली डिपेंड्स ऑन द व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे आता काय सिमिलरली काय, जी पॉप्युलॅरिटी आहे ICची आणि कॉस्ट जी आहे सेमीकंडक्टर फॅमिलीची, तर त्याच्यावर त्याच्या व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स डिपेंड असतात. द मॅन्युफॅक्चरर्स स्पेसिफाय these characteristics in the manual so that the user can select that chip for particular application. म्हणजे मॅन्युफॅक्चरर काय करतं, तर वेगवेगळ्या जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते मॅन्युअलमध्ये स्पेसिफाय करतं युजरच्या, म्हणजे युजरसाठी लागणार. आणि मग ते युजर जो आहे तो आपल्याला जी चिप लागणार आहे सिलेक्टेड ॲप्लिकेशनसाठी तर ते सिलेक्ट करू शकतं. ओके. नंतर दीज आर 7 मेन कॅरेक्टरिस्टिक्स ॲज फॉलो. तर 7 मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या कोणकोणत्या बघूया. पहिला आहे प्रोपोगेशन डिले, दॅट इज स्पीड. नंतर आहे पॉवर डिसिपेशन. थर्ड वन आहे फिगर ऑफ मेरिट्स. नंतर चौथा आहे फॅन इन फॅन आउट. पाचवा आहे करंट अँड व्होल्टेज पॅरामीटर. सहावा आहे नॉईस इम्युनिटी आणि सातवा आहे ऑपरेटिंग टेम्परेचर. क्लिअर. आता पहिलं बघूया आपण प्रोपोगेशन डिले, दॅट इज स्पीड. तर याच्यामध्ये काय होतं, द टोटल टाईम रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट वन इन्स्ट्रक्शन और द डिले इन मायक्रोप्रोसेसर्स. रिस्पॉन्स फॉर अन इन्स्ट्रक्शन is decided by this important characteristics. म्हणजे तो प्रोपोगेशन डिले म्हणजे काय आहे की मायक्रो प्रोसेसरचे एक जो इन्स्ट्रक्शन आहे ती एक्झिक्यूट करण्यासाठी लागणारा टाईम, राईट. तर ते आहे, त्याला बोलतात प्रोपोगेशन डिले. आय रिपीट वन्स अगेन, द टोटल, तर पुन्हा एकदा रिपीट करूया. द टोटल टाईम रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट वन इन्स्ट्रक्शन और द डिले इन मायक्रोप्रोसेसर रिस्पॉन्स फॉर अन इन्स्ट्रक्शन इज डिसाइडेड बाय दिस इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे मायक्रोप्रोसेसर एक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट आणि त्याला रिस्पॉन्स जे देतं ना, तर त्याला काय बोलतात, तर त्याला बोलतात प्रोपोगेशन डिले, दॅट इज स्पीड, राईट. नंतर द मॅन्युफॅक्चरर स्पेसिफाईज द स्पीड ऑफ डिजिटल फॅमिली इन टर्म्स ऑफ प्रोपोगेशन डिले. मग मॅन्युफॅक्चरर काय स्पीड स्पेसिफाय करतं, डिजिटल फॅमिलीची स्पीड, म्हणजे जी स्पीड आहे ती स्पेसिफाय करतं कशाच्या फॉर्ममध्ये, प्रोपोगेशन डिलेच्या फॉर्ममध्ये. आणि द प्रोपोगेशन डिले इज डिफाईन ॲज, त्याची प्रॉपर डेफिनेशन आहे आता, द टाईम रिक्वायर्ड टू चेंज द आउटपुट फ्रॉम द लॉजिक स्टेट टू द अदर लॉजिक स्टेट आफ्टर इनपुट इज अप्लाइड. ही प्रॉपर डेफिनेशन आहे, ती मायक्रोप्रोसेसरच्या फॉर्ममध्ये आहे. आणि याच्यामध्ये प्रॉपर डेफिनेशन काय आहे, जनरल, द टाईम रिक्वायर्ड टू चेंज द आउटपुट फ्रॉम वन लॉजिक स्टेट टू अदर लॉजिक स्टेट आफ्टर इनपुट इज अप्लाइड. ओके. म्हणजे जे टाईम रिक्वायर्ड असतं की केव्हा की आउटपुट फ्रॉम, म्हणजे जे आउटपुट चेंज होतं केव्हा वन लॉजिक स्टेट टू अदर लॉजिक स्टेट म्हणून, आणि जेव्हा आपण इनपुट अप्लाय करतो त्याला त्या टाईमला बोलतात की जो टाईम रिक्वायर आहे किंवा चेंज द आउटपुट फ्रॉम वन लॉजिक स्टेट, म्हणजे आउटपुट वन लॉजिक स्टेट टू अदर लॉजिक स्टेट होतं जेव्हा आपण इनपुट अप्लाय करतो त्यावेळेला बोलतात प्रोपोगेशन डिले. ओके. नंतर इट इज डिनोटेड बाय इट इज डिनोटेड बाय टी सफिक्स पी. तर याला कशाने इंडिकेट करतं, टी पी, टी स्मॉल आणि त्याचे सफिक्स पी. फॉर एक्झाम्पल द TTL लॉजिक फॅमिली हॅज TP इज इक्वल टू 10 नॅनोसेकंद. ते एक्झाम्पल दिलं आहे, TTL फॅमिलीचा जो प्रोपोगेशन डिले आहे तो आहे 10 नॅनोसेकंद. नंतर स्पेसिफाईंग दॅट इट टेक्स 10 नॅनोसेकंद टाईम टू चेंज द आउटपुट फ्रॉम वन स्टेट टू अदर स्टेट. म्हणजे याला 10 नॅनोसेकंद लागतात. जर आपण इनपुट अप्लाय केलं तर एका स्टेटकडनं दुसऱ्या स्टेटला म्हणजे आउटपुट चेंज होण्यासाठी, म्हणजे आउटपुट जेव्हा मिळतं आपल्याला, जेव्हा त्याचं इनपुट एक स्टेटपासून दुसऱ्या स्टेटला मिळतं आणि आपण इनपुट अप्लाय केलं तर त्याला बोलतात काय,
प्रोपोगेशन डिले, तो काय TTLचा 10 नॅनोसेकंद, राईट. नंतर प्रॅक्टिकली प्रोपोगेशन डिले इज कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द 2 प्रोपोगेशन डिले. म्हणजे जे प्रॅक्टिकली आहे 2 प्रोपोगेशन डिले नुसार कॅल्क्युलेट करता येतात. पहिलं बघू T_PHL कॅपिटल PHL म्हणजेच काय, डिले रिक्वायर्ड टू चेंज फ्रॉम हाय टू लो स्टेट, टर्न ऑफ डिले, म्हणजे त्याला टर्न ऑफ डिले बोलतात. म्हणजे काय, डिले रिक्वायर्ड टू चेंज फ्रॉम हाय टू लो, म्हणजे प्रोपोगेशन डिले फ्रॉम हाय टू लो स्टेट असं. आणि नंतरचं आहे प्रोपोगेशन डिले फ्रॉम लो टू हाय, म्हणजे डिले रिक्वायर्ड टू चेंज फ्रॉम लो टू हाय, दॅट इज लो टू हाय म्हणजे टर्न ऑन डिले, आणि हाय टू लो म्हणजे टर्न ऑफ डिले. ओके. नंतर हायर इज द प्रोपोगेशन डिले, लोअर इज द स्पीड. जर प्रोपोगेशन डिले जर हायर असला तर स्पीड काय असणार आहे, लो असणार आहे, ऑब्वियस आहे. जर टाईम जास्त लागला तर स्पीड काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणून हायर द प्रोपोगेशन डिले, लोअर इज द स्पीड. इफ सपोज 100 gates are connected in series and each is producing TP is equal to 10 nanosecond, then the total delay is 10 into 100, that is 1000 nanosecond or 1 millisecond. Effectively, it lowers the speed of operation. We observe such delay in calculators where it takes time to show the resulting answer on the display. This is due to long प्रोपोगेशन डिले. आता याच्यामध्ये बघा, जर आपण लॉजिक गेट वापरले 10 आणि ते जर 1000 म्हणजे 100 आणि ते सिरीजमध्ये लावले आणि प्रत्येकाचं जे आहे प्रत्येकाचं जे प्रोपोगेशन डिले आहे तो 10 नॅनोसेकंद आहे, तर 10 मल्टिप्लाइड बाय 100 तर किती होतात, 1000 नॅनोसेकंद, म्हणजे 1 मिलीसेकंद एवढा प्रोपोगेशन डिले लागेल. आणि मग हे याच्यामुळं काय होतं, ती स्पीडवर ऑपरेशन, म्हणजे ती स्पीड जी आहे ती खूप कमी होते. मग आता याच्यामध्ये काय होतं की where it takes time to show the resulting answer on the display. This is due to long propagation delay. त्याच्यामुळे काय होतं, तर त्याला जास्त वेळ लागतो, म्हणजे त्याची स्पीड काय आहे, कमी आहे. प्रोपोगेशन डिले जर जास्त असला म्हणजे कमी असला तर स्पीड, म्हणजे प्रोपोगेशन डिले जर जास्त असला तर त्याची स्पीड कमी होते असं. नंतर बघू पॉवर डिसिपेशन. आता पॉवर डिसिपेशनमध्ये काय, अनदर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स विच इज इनडायरेक्टली रिलेटेड विथ प्रोपोगेशन डिले. पॉवर डिसिपेशन हे कशाशी रिलेटेड आहे, इनडायरेक्टली प्रोपोगेशन डिलेशी रिलेटेड. ते बघूया. इन पॉवर कन्झम्पशन ऑर पॉवर डिसिपेशन ऑफ लॉजिक फॅमिली, म्हणजे इनडायरेक्टली जी प्रोपोगेशन डिले आहे ते पॉवर कन्झम्पशन और पॉवर डिसिपेशन हे लॉजिक फॅमिलीशी इनडायरेक्टली रिलेटेड आहे. तर ते कसं बघूया. लो पॉवर डिसिपेशन इज डिझायरेबल बिकॉज इट जनरेट लेस हीट अँड देअरफोर इट अवॉइड्स कूलिंग, राईट. म्हणजे जर लो पॉवर डिसिपेशन लॉजिक फॅमिली जनरेट केलं तर काय होतं, आपल्याला लेस हीट सर्किटमध्ये मिळते आणि त्याच्यामुळं आपण काय कूलिंग जी आहे सर्किटची म्हणजे ICची ती अवॉइड करता येते. नंतर द पॉवर सप्लाय अँड कॉस्ट प्रॉब्लेम, आणि त्याच्यामुळं पॉवर सप्लाय पण आपल्याला कमी किमतीत आणि कॉस्ट पण आपल्याला काय होते, कमी लागते. नंतर लो पॉवर डिसिपेशन मीन्स इट शुड ऑपरेट विथ मिनिमम व्होल्टेज विथ मिनिमम करंट. लो पॉवर डिसिपेशन म्हणजे काय असतं की जे लॉजिक फॅमिलीचे जे ICs आहेत त्या मिनिमम व्होल्टेजवर ऑपरेट होणार आणि मिनिमम व्होल्टेज आणि मिनिमम करंटवर ऑपरेट होणार आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला मिनिमम पॉवर डिसिपेशन मिळेल. म्हणजे काय, द रिक्वायर्ड म्हणजे काय, पॉवर इज द प्रॉडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट असं असतं. द रिक्वायर्ड करंट कॅन बी ॲडजस्टेड बाय इन्क्रीजिंग द रेजिस्टन्स
but it increases the time because T is equal to R into C. म्हणजे जर आपल्याला रिक्वायर्ड करंट काय करायचं ॲडजस्ट करायचं असेल तर कॅन बी ॲडजस्टेड बाय इन्क्रीजिंग रेजिस्टन्स. म्हणजे जर आपल्याला रिक्वायर्ड करंट ॲडजस्ट करायचं असेल, कमी करायचं असेल, जास्त करायचं तर आपल्याला काय करावं लागतं की रेजिस्टन्स इन्क्रीज करावं लागतं. कारण त्याचा जर आपल्याला करंट कमी पाहिजे असेल तर रेजिस्टन्स इन्क्रीज करायचा. म्हणजे काय ते त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे टी इज इक्वल टू आर इंटू सी. म्हणजे काय जो टाईम आहे ना तो टाईम काय ऑब्विसली इन्क्रीज होतो. आर इन्क्रीज म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे आर आणि सीचं कॅपॅसिटर तर ते इन्क्रीज झालं की टी इन्क्रीज होतं. म्हणजे मॅन्युफॅक्चरर स्पेसिफाईज पॉवर डिसिपेशन पी डी इन मिलीवॅट. मग जे मॅन्युफॅक्चरर आहे ते पॉवर डिसिपेशन कशाच्या स्वरूपात स्पेसिफाय केलेलं असतं पी डी, पी सफिक्स डी, कॅपिटल पी सफिक्स डी, दॅट इज आणि कशामध्ये मिलीवॅटमध्ये. तर आता बघूया नेक्स्ट आहे हां. आणि फॉर एक्झाम्पल गेट टेक्स 2 milliampere current. आता एक्झाम्पल बघू. अ गेट टेक्स 2 milliampere current and it operated with 5 volt supply. Then its power dissipation पर गेट इज कॅल्क्युलेटेड ॲज. आता पॉवर डिसिपेशनचा फॉर्म्युला म्हणजे पीचं बोललो मी प्रॉडक्ट ऑफ करंट अँड व्होल्टेज. मग पॉवर डिसिपेशन काय 2 milliampere इंटू 5. आता याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलं की जे गेट आहे ते किती 2 milliampere करंट घेतं आणि किती 5 व्होल्टवर ऑपरेट होतं. मग त्याचं पॉवर डिसिपेशन किती होतं 2 milliampere इंटू 5 व्होल्ट दॅट इज 10 milliwatt असं होतं. राईट. नंतर बघूया फिगर ऑफ मेरिट्स. तर फिगर ऑफ मेरिट्समध्ये बघूयात काय. तर फिगर ऑफ मेरिट्स काय असतं. धिस कॅरेक्टरिस्टिक्स इंडिकेट द टोटल परफॉर्मन्स ऑर द क्वालिटी ऑफ द फॅमिली. म्हणजे ही जी फिगर ऑफ मेरिट्स आहे हे कॅरेक्टरिस्टिक काय इंडिकेट करतं टोटल परफॉर्मन्स ऑफ द आय सी. म्हणजे जे लॉजिक फॅमिलीची टोटल परफॉर्मन्स किंवा क्वालिटी हे इंडिकेट करतं. As discussed earlier, if resistance of the circuit is increased to reduce the current or power dissipation, then the propagation delay increases. ओके. म्हणजे आता आपण लास्ट टाइम बघितलं की याच्या अगोदरच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बघितलं जर आपल्याला करंट कमी करायचं असेल सर्किटमधलं तर आपण काय करतो रेजिस्टर जे आहे तर ते सर्किटमधल्या रेजिस्टरची व्हॅल्यू इन्क्रीज करू शकतो. आणि ते जर इन्क्रीज केलं मग ते काय होतं ते इन्क्रीज केलं की आपला जो पॉवर डिसिपेशन आहे तो जरी कमी होत असेल पण त्याचा जो प्रपोगेशन डिले आहे तो काय होतो वाढतो. म्हणजे काय टी इज इक्वल टू आर इंटू सी आपल्याला माहीत आहे. ओके. नंतर म्हणजेच काय इन अपोजिट वे इफ वी रिड्यूस द प्रपोगेशन डिले टू मेक इट फास्टर बाय रिड्युसिंग द रेजिस्टन्स then more current is drawn by the gate आणि विच इन्क्रीजेस द पॉवर डिसिपेशन. आणि जर ऑपोजिटमध्ये आपण जर प्रोपोगेशन डिले जर कमी केला म्हणजे त्याची जर स्पीड वाढवली आणि प्रोपोगेशन डिले कमी केला तर आपल्याला रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी करावं लागेल. आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर कमी केली तर त्या गेटमधनं काय होईल करंट जास्त फ्लो होईल. आणि करंट जास्त फ्लो झालं म्हणजे आपला पी इज इक्वल टू आय इंटू व्ही. म्हणजे त्या पॉवर डिसिपेशन काय येतं जास्त येतं. राईट. देअर फोर बोथ दीज कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे त्याच्यामुळं काय दोन्ही कॅरेक्टर दॅट इज प्रोपोगेशन डिले अँड पॉवर डिसिपेशन आर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ फिगर ऑफ मेरिट्स. मग दोन्ही जे आहेत दोन्ही कशाच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं जातं फिगर ऑफ मेरिट्सच्या फॉर्ममध्ये. मग इट इज डिफाईन ॲज तर याची डेफिनेशन बघा द प्रॉडक्ट ऑफ प्रोपोगेशन डिले अँड द पॉवर डिसिपेशन. म्हणजे फिगर ऑफ मेरिट्सची डेफिनेशन काय इट इज द प्रॉडक्ट ऑफ प्रोपोगेशन डिले अँड पॉवर डिसिपेशन दोघांचं प्रॉडक्ट ऑफ द गेट. द फिगर ऑफ मेरिट्स इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ पी जे दॅट इज पिकोजूल. हे जे आहे फिगर ऑफ मेरिट कशामध्ये मेजर करतात पिकोजूलमध्ये. इट इज द प्रॉडक्ट ऑफ प्रोपोगेशन डिले अँड पॉवर डिसिपेशन. प्रोपोगेशन डिले आणि पॉवर डिसिपेशनचा प्रॉडक्ट असतो फिगर ऑफ मेरिट. मग बघू
फिगर ऑफ मेरिट दॅट इज FM इज इक्वल टू TP मल्टिप्लाइड बाय PD, मग इज इक्वल टू नॅनो सेकंद इंटू मिलीवॅट, दॅट इज त्याला काय होतं कॅपिटल PJ म्हणजे स्मॉल PJ म्हणजे पिको ज्यूल्समध्ये मेजर करतात. पिको म्हणजे काय असतं 10 म्हणजे नॅनो म्हणजे असतं 10⁻⁹ आणि नंतर काय असतं मिलीमध्ये जे असतं 10⁻³ म्हणजे काय 10⁻12 दॅट इज पिको. म्हणजे याच्यानंतर बघू फॉर एक्झाम्पल. तर फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये काय in case of standard TTL the propagation delay is 10 nanosecond. स्टँडर्ड TTL मध्ये जे propagation delay असतं ते असतं 10 nanosecond and the power dissipation is 10 milliwatt. आणि जे power dissipation असतं ते स्टँडर्ड TTL मध्ये ते असतं 10 milliwatt at watt. Therefore its फिगर ऑफ मेरिट, मग याचं फिगर ऑफ जे मेरिट आहे ते किती येणार 10 milliwatt इंटू 10 nanosecond दॅट इज 100 पिकोजूल. किती येतं 100 पिकोजूल. द लोएस्ट फिगर ऑफ मेरिट्स इंडिकेट द बेस्ट परफॉर्मन्स. ओके, जेवढं लोएस्ट फिगर ऑफ मेरिट असेल तेवढं बेस्ट परफॉर्मन्स इंडिकेट करतं लॉजिक फॅमिली. ओके, नंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघूया फॅन इन आणि फॅन आउट. आता फॅन इन काय असतं आणि फॅन आउट काय असतं बघूया. Mostly the capacity of driving the loads of a gate is expressed in terms of fan out. म्हणजे जे गेट आहे ते म्हणजे कॅपॅसिटी जी आहे त्याची ड्रायव्हिंग लोड ड्राईव्ह करण्याची गेटची ते काय करतं ते फॅन आउट काय करतं ते एक्सप्रेस करतं. म्हणजे मोस्टली द कॅपॅसिटी ऑफ ड्रायव्हिंग द लोड ऑफ अ गेट, म्हणजे किती लोड गेट काय ड्राईव्ह करू शकतं. इट इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ फॅन आउट. अँड फॅन इन इज द नंबर ऑफ इनपुट टू द गेट. अँड फॅन इन म्हणजे काय नंबर ऑफ इनपुट किती अप्लाय केलं जातं त्याला म्हणतात गेट. म्हणजे फॅन इन म्हणजे नंबर ऑफ इनपुट टू अ गेट, while fan out is defined as the maximum number of gates that is load from the same family which are driven reliably. म्हणजे जे आहे फॅन आउट म्हणजे काय असतं की नंबर ऑफ म्हणजे काय असतं फॅन आउट म्हणजे द मॅक्झिमम नंबर ऑफ गेट्स दॅट इज लोड फ्रॉम द सेम फॅमिली विच आर ड्रिवन रिलायबली. म्हणजे एक जे लॉजिक फॅमिलीचं गेट आहे सेम फॅमिलीमधलं ते किती लोड म्हणजे गेट काय करू शकतं किती मॅक्झिमम गेट ड्राईव्ह करू शकतं लोड, तर त्याला बोलतात फॅन आउट. आणि फॅन इन म्हणजे काय नंबर ऑफ इनपुट टू द गेट, म्हणजे नंबर ऑफ इनपुट. आता इथं डायग्राममध्ये बघा नॅन्ड गेट दाखवलं आहे, त्याला आपण किती असते 10 इनपुट दाखवले, म्हणजे नंबर ऑफ इनपुट जेवढे असतात त्याला बोलतात फॅन इन. आणि फॅन आउट म्हणजे काय एक जो नॅन्ड गेट आहे तो किती म्हणजे आउटपुटला म्हणजे लोडला किती ड्राईव्ह करू शकतो, म्हणजे गेट किती ड्राईव्ह करू शकतो, म्हणजे एका नॅन्ड गेटचं आउटपुट किती नेक्स्ट नॅन्ड गेटच्या इनपुटला देत आहेत. ओके, म्हणजे फॅन आउट. मग फॅन आउट इज ऑल्सो नोन ॲज अ लोडिंग फॅक्टर. फॅन आउटला अजून काय बोलतात लोडिंग फॅक्टर बोलतात. एक्झाम्पल इन केस ऑफ TTL fan in and fan out is 10, that is maximum 10 TTL gates can be connected to the output terminal of a TTL gate. ओके, तर याच्यामध्ये काय असतं जे मॅक्झिमम फॅन आउट जे आहे फॅन इन आणि फॅन आउट आहे तर ते TTL फॅमिलीचं मॅक्झिमम किती 10 आहे. म्हणजे एका गेटच्या आउटपुटला किती 10 गेट लावू शकतो म्हणजे TTL. ओके, आता नंतर बघूयात. तर हे झाले 4 कॅरेक्टरिस्टिक्स. तर आपण कोणकोणते बघितले पहिलं बघितलं प्रोपगेशन डिले, नंतर पॉवर डिसिपेशन, नंतर मेरिट्स फिगर ऑफ मेरिट्स आणि नंतर फॅन इन आणि फॅन आउट. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट बघणार आहोत ते कोणकोणते आहेत करंट अँड व्होल्टेज पॅरामीटर, नंतर आहे नॉईस इम्युनिटी आणि ऑपरेटिंग टेम्परेचर. ओके, मग आपण स्टॉप करूयात आता आजच्या पुरतं एवढं इनफ आहे. ओके.